कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन्यजीव विभाग आणि स्वप्नपूर्ती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 5 नोव्हेंबर 2025 सोमवार ते बुधवार या 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण भागातील तरुणांमध्ये विविध व्यवसाय, उद्योग, धंद्याबद्दल जनजागृती करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता। आजही ग्रामीण भागात अनेक तरुण मंडळी हाताला काम मिळत नाही म्हणून बेरोजगार आहेत। तसेच गावातील थोडेफार सुशिक्षित नागरिक नोकरीच्या शोधात शहरात स्थलांतरित होतात, परंतु गावात अनेक उद्योगधंद्यांच्या संधी असून देखील माहिती अभावी ग्रामस्थ विकासापासून वंचित राहतात। म्हणून स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने घाटघर गावातील 50 महिला व पुरुषांना 3 दिवसीय प्रशिक्षण देण्यासाठी इको सिटी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्याचे समाजसेवक डॉक्टर अनंत महादू घाणे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले। अकोले तालुका पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून प्रत्येक स्थानिक नागरिकांनी या संदर्भात कुठलाही व्यवसाय केल्यास आर्थिक प्रगती साधणे शक्य होईल। त्यासाठी स्थानिक प्रशासन, वन्यजीव विभाग, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे, असे डॉक्टर अनंत घाणे यांनी सांगितले। तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना डॉक्टर अनंत घाणे यांच्या हस्ते केंद्र शासनाचे उद्यम आधार प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले। 3 दिवसीय प्रशिक्षणात केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना देण्यात आली आहे। तसेच स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थींची मोफत व्यवसाय नोंदणी देखील करण्यात आली आहे। आदिवासी संवर्धनासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या असंख्य योजना आहेत, परंतु त्याची माहिती तळागाळातील ग्रामस्थांना नसते। म्हणून आजही खऱ्या अर्थाने घाटघर सारखे असंख्य गाव आजही योजनांपासून वंचित आहे। परंतु स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अशा शेकडो गावात जाऊन जनजागृती निर्माण करण्याचा आणि उद्योजक निर्माण करण्याचा आमचा मानस आहे। त्यासाठी ग्रामस्थांनी उत्सवपूर्णपणे प्रतिसाद देणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन काकडे पाटील यांनी केले। तसेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील सर्व प्रशिक्षणार्थींना या कार्यशाळेचा लाभ घेता यावा म्हणून वारंवार अशा कार्यकर्त्यांचे आयोजन आम्ही करू, अशी वन परिक्षेत्र अधिकारी श्री रुपेश गावित यांनी ग्वाही दिली आहे। प्रशिक्षणार्थींना विविध योजनांच्या अंतर्गत कर्ज काढण्याची प्रक्रिया समजून सांगण्यात आली आहे। त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, कुठल्या कार्यालयात संपर्क साधावा, पात्रता काय असते, काय काय अडचणी येतात आणि त्यावर उपाययोजना काय आहे, तसेच विविध योजनांमधून शासकीय अनुदान कसे मिळवायचे याबद्दलही काकडे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जेवण आणि चहा पाण्याची सोय देखील स्वप्नपूर्ती मार्फत करण्यात आली। प्रशिक्षणा दरम्यान घाटघर गावचे ग्रामसेवक सोमनाथ गभाले, पेंडशेत गावचे स्वयंसेवक श्री काशीनाथ काका खोले, बाजीराव सगभोर, नामदेव बांडे, सुनील पवार, पांडू सोंगाल, वाघमोडे यांनी हजेरी लावली। संपूर्ण उपक्रमास घाटघर परिसराचे वनरक्षक श्री महेंद्र पाटील व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले। बाहेरून जे ऍपल आणा, सफरचंद आणा, फळं आणा, हे खर्च करू शकत नाही आपण। तसं आपल्याला हे तुम्हाला काय सांगतोय का आपल्या घरात जे आहे त्याच्यात आपण भागवला पाहिजे। तसं उद्योजक पंथांनी आपण छोट्या खाणी आपल्या इथं जाणारे कोणता धंदा चालू शकतो, यासाठी मागील 1 वर्षापूर्वी आले साहेब होते, आपले रणदेव साहेब होते आणि मला एक विशेष आनंद वाटतोय का माझी आमदार वैभव साहेब होते आणि हे इथं झाड आहे कोणत्या साईडला शेवटला बघा की आपण खाली पायऱ्या उठून तिथं आम्हाला खुर्च्या वगैरे दिल्या। आमचे विषय झाला रणदेव साहेबांना आणि आले साहेबांना आणि बोललो वैभवांनी का भाऊ इथं काम करण्याचो आणि लोकांना कुठेतरी रोजगार मिळावा म्हणून यांच्या मार्फत आपल्याला काय घ्यायला येते। तर मग तेव्हा रणदेव साहेबांनी आणि साहेबांनी असं सांगितलं की आपण नक्कीच इथं पत्रावळ्या म्हणजे जे आपले पानं आहेत झाडांचे आपले काय म्हणतो मला येत नाही पटापट, कारण मी पण शेतामध्ये म्हणजे मला उदाहरण का सांगू राहिलोय तुम्हाला हे धान्यांचं येतं का आपण परिपूर्ण क्षमतेने उद्योजक होणारच आहोत, पण याच्यातले 100 पैकी 10 जण जरी साध्य करून 100% उद्योजक झाले तर आम्हाला राहिलेल्या लोकांना प्रेरणा मिळणार आहे। बरोबर, कुठं तरी आई आणि वडील असतात, वडील जिवंत आहेत, आई जिवंत आहे, तोपर्यंत आधार खूप महत्त्वाचा असतो। आजच्या पिढीचं काय झालं, आपली जी जुनी पिढी होती
त्या जुन्या पिढीमध्ये काय होतंय का आज भेदभाव तयार व्हायला लागले आई वडिलांच्या आणि मुलांमध्ये. कारण हे अंते वाघर आहे, यांना काही येत नाही. आई तू गप बस, बा तू बस. माझ्या तरुण वर्गांना विनंती आहे, तुम्ही उद्याचे उद्योजक आहेत या नात्याने बोलतोय मी का मित्रांनो, जोपर्यंत आई वडील आहेत आपले तोपर्यंत नक्की आपलं घर सुखी आहे. आणि त्यांचा जो अज्ञानातून जो आपल्याला विचार पुढे आणता येते, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतोय, तिला काय कळत नाही, बापाला म्हणून तुला काय कळत नाही. अरे त्यांनी जे उद्दिष्ट साठी ठेवलेले फक्त माझे मुलं कुठेतरी शिकले पाहिजे, माझे मुलं 2 पैसे कमवत पाहिजे, माझ्या मुलांनी त्यांचा स्वतःचा प्रपंच केला पाहिजे. बापाची चप्पल तुटकी असते पण मुलाला कधी तुटकी चप्पल बाप देत नाही, आई देत नाही. हे बरोबर आहे का? म्हणजे बापाची कोपरी फाटलेली असती आणि मुलाचं पनीर 4 बदललेलं असतं. मी का सांगू राहिले हे का तुम्ही भाऊ उद्योजक आहे, तुम्ही त्या प्रकारे खंबीर उभे राहिले पाहिजे. आईवडिलांची साथ केली पाहिजे, आईवडिलांची पण सेवा केली पाहिजे आपण. आणि त्यांचे जे आईवडिलांचे आशीर्वाद आहेत ना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.